अन्नपूर्णाच्या सर्व सभासदांना मेधाताईंचा नमस्कार. आज हा जो सामाजिक विषयाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधते आहे, हा तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यात ऐकणार आहात. या 3 महिन्यांमध्ये अनेक सण येणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, अन्नपूर्णा परिवार सर्व धर्मांची आदर करतो आणि सगळ्या धर्मांना समान वागणूक देतो. नुकताच मोहरम झाला, ईद येणार आहे, पारशी नववर्ष पतेती येणार आहे, असे इतर सण आहेत आणि हिंदू धर्मियांचे रक्षाबंधन आहे, गणपती आहे, असे सगळे सण आहेत. या सगळ्या सणांच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. 2 गोष्टींचा विशेष उल्लेख करीन या 3 महिन्यात येणाऱ्या. एक म्हणजे 15 ऑगस्ट आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस, आणि 1947 साली अनेक हुतात्म्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हे स्वातंत्र्य मिळवलं आणि नेहरू, पटेल अशा मोठ्या दिग्गज नेत्यांनी ते टिकवलं. त्या दिवसाचं स्मरण करूया. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे. आणि अजून एका गोष्टीचा खास उल्लेख करीन, म्हणजे आषाढी एकादशी, ज्या निमित्ताने वाऱ्या निघतील, जागोजागी वारकरी रस्त्यामध्ये नाचत गात विठोबाच्या दर्शनाला जातील. विठोबा रखुमाई यांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी सगळा बहुजन समाज, सर्व जाती धर्मांचे लोक एक होऊन, तल्लीन होऊन विठोबाची भजनं गातील. आपले ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, मुक्ताबाई अशा सगळ्या संतांनी, स्त्री पुरुष आणि वेगवेगळ्या जातींच्या संतांनी जी सुंदर भजनं लिहून ठेवलेली आहेत, ती तुमच्या कानावर पडतील. त्याचा आस्वाद घ्या, म्हणा सुद्धा. वारीला सुद्धा तुमच्यापैकी काही जण जात असतील, पण लक्षात ठेवा, विठोबाच्या पायरीवर आपण सगळे जात धर्म उच्च नीच विसरून एकत्र येतो. तेच अन्नपूर्णा तुम्हाला शिकवते. पावसाळ्याच्या निमित्ताने काय काळज्या घ्यायच्या याची पुन्हा एकदा आठवण करते. त्यात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिलेली आहे. शेतकऱ्यांचे हाल तर विचार करवत नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाऊस उशिरा आला की रोगराई सुद्धा पसरते, महागाई वाढते, आजारपण, हे सगळ्याला तोंड द्यायचं आहे. त्यामुळे स्वतःची ताकद, एनर्जी राखून ठेवा. आजारपण आल्यावर अन्नपूर्णा परिवाराचं पिवळं पत्रक आणि निधी कार्ड या 2 गोष्टी हातात घ्या. पिवळ्या पत्रकात तुम्हाला अन्नपूर्णाने करार केलेली, म्हणजेच नेटवर्क हॉस्पिटल, ज्या ठिकाणी गेल्यावर तुमचे पैसे वाचतात, ती दिलेली आहेत. निधी कार्डात नियम दिलेले आहेत की तुम्ही जर पिवळ्या पत्रकातल्या हॉस्पिटलमध्ये गेला नाही तर मदत मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं भान राखून आणि आपल्या मेडिकल ऑफिसर, ज्यांचा नंबर पिवळ्या पत्रकातही आहे आणि निधी कार्डातही आहे, त्यांना फोन करून सल्ला विचारूनच नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जा किंवा सरकारी हॉस्पिटलचा वापर करा. उगीच स्वतःचे पैसे वाया घालवू नका. आरोग्याचे खर्च खूप वाढलेले आहेत. आरोग्याची काळजी घ्या. सध्या अमेरिका आणि इस्रायल या 2 देशांनी जे काही इराण विरुद्ध युद्ध पुकारलं आहे, आणि ते खरं म्हणजे गैरवाजवी आहे, चुकीचं आहे. इराणकडे तेलाचे साठे आहेत म्हणून केवळ त्यांच्यावर हे हल्ले केले जात आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महाग झाले आणि त्याचा परिणाम तुमच्या धंद्यांवर होतोच आहे. जाणवत आहे सर्वत्र महागाई, आणि त्यात ह्या युद्धामुळे ती भडकत जाणारी महागाई, पेट्रोलच्या खर्चांमुळे, पेट्रोलच्या दरांमुळे वाढत गेलेली महागाई, या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःला जपायचंय. आपले व्यवसायही बुडू द्यायचे नाहीयेत. आणि आधीपासून आपल्या देशात महागाई, बेरोजगारी वाढतच चाललेली आहे. गेल्या 10-12 वर्षात मुलं मोकळी फिरतायत. ह्या सगळ्यावरती उपाय केला पाहिजे. आपल्या हातात जो आहे तो, आपण काही सरकार नाही, सरकारने जे करायला पाहिजे ते आपण नाही करू शकत, पण आपल्या आपल्या पातळीवर आपण केलं पाहिजे. मुलांना व्यसनाच्या नादी लागू नाही दिलं पाहिजे, त्यांना उद्योगधंद्यात गुंतवून ठेवलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सध्या तर तुम्ही वाचत असाल की बेरोजगारीमुळे आणि परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी तरुण मुलांनी काढली आहे. ते दिल्लीमध्ये निदर्शनं करतायत. त्यातच हा राम मंदिरामध्ये चोरीचा मोठा विषय आलाय. त्यामुळे एकंदरच आपल्या सरकारी पातळीवर किंवा देशाच्या एकंदर पातळीवर खूप अव्यवस्था, अनागोंदी जाणवते आहे. अशामध्ये आपण स्वतःला जपलं पाहिजे. अफवांना बळी पडलं नाही पाहिजे. आणि अफवा म्हणजे उगीच भडक बातम्या रंगवून सांगत असतील अशा चॅनल वरच्या बातम्या म्हणजे अफवाच माना,
तसल्या अफवा ऐकूही नका, पसरवूही नका, मुलांना सावध राखा, ही काळजी नक्की घ्या. अन्नपूर्णा परिवार तुम्हाला माहित आहे, पहिल्यापासून तुम्हाला अशा सगळ्या सामाजिक, देशाच्या पातळीवरच्या किंवा जागतिक घटनांची आधीच मी स्वतः माहिती देत असते. तुम्हाला या सगळ्यापासून सावध आणि सुरक्षित राहण्यासाठी सतत सल्ला, मार्गदर्शन आम्ही देत असतो. त्याचा नक्की वापर करा. अन्नपूर्णा परिवार नुसतं कर्ज घ्या सांगत नाही, तर ज्या इतर सुविधा देतो त्याची पण थोडीशी परत आठवण करून देते. नुकतीच जून महिना संपलाय. जून जुलै ह्या 2 महिन्यात प्रामुख्याने ज्या तुमच्यामधील एकल माता आहेत, ज्यांच्या घरात कमावतं दुसरं माणूस नाही, त्यांच्या मुला मुलींना शिष्यवृत्ती आपण देतो. जवळजवळ 1000 मुलांना प्रत्येकी 3000 अशी 30 लाखाची शिष्यवृत्तीची मदत जून महिन्यात आणि जुलै महिन्यात दिली जात आहे. आणि तुमच्या अवतीभोवती तुम्ही ते पाहत आहात. हे दुसरी कोणतीही संस्था करत नाही, विसरू नका. त्याचबरोबर पिवळं पत्रक आणि निधी कार्ड या दोन्हीची आठवण करून दिली. अन्नपूर्णाच्या कर्जाबरोबर तुम्हाला आरोग्य विमा, जीवन विमा, मालमत्ता हानी झाल्यास त्याचा विमा, आणि हॉस्पिटलमध्ये तुमच्या घरातलं किंवा तुम्ही स्वतः कोणी ऍडमिट असल्यावर जे तुमचं उत्पन्न रोजगार बुडतो त्याबद्दलचा तुम्हाला भत्ता, या सर्व गोष्टी ह्यांच्याद्वारे अन्नपूर्णा परिवारातून 60 ते 70 लाख दरमहा दिले जात आहेत. दर महिन्याला ती मदत तुमच्या अवतीभोवती तुमच्या गटात कोणाकोणाला मिळतेय. तुम्ही निवडून दिलेले सभासद प्रतिनिधी याबाबतचे निर्णय घेतायत, हे विसरू नका. आणि म्हणून अन्नपूर्णाला धरून राहा. इतर संस्थांसारखी नुसती कर्ज घ्या म्हणणारी ही संस्था नाही. अजून एका गोष्टीची आठवण करून सांगते. आधारपूर्णा पेन्शन म्हणजे म्हातारपणासाठी सुरक्षा या स्वरूपाची बचत सुरू करून 10 वर्ष झाली. तुमच्यापैकी बहुतेक जणींनी त्याचं खातं तर उघडलेलंच आहे, परंतु नियमित त्यामध्ये पैसे भरा आणि जास्त रक्कम भरा. 100-200 नको, जास्त 500-1000 जर तुम्हाला जमत असेल तर भरा. घसघशीत पेन्शन मिळू दे, कारण पैशाची किंमत किती कमी होते हे तुम्ही बघता आहात. आणखीन एक, पेन्शन मध्ये फॉर्म भरताना काळजी घ्या. तुमच्यासोबत तुमच्या पतीला सुद्धा तुमच्या माघारी ते जगले तर पेन्शन मिळेल, ह्या गोष्टीवर टिक मारा. ज्यांचे पती चांगले असतील, तुम्ही एकत्र राहत असाल, पती चांगले वागत असतील, अशा महिलांनी जरूर हा पर्याय निवडावा. नुकत्याच आपल्या पेन्शन मिळायला लागलेल्या एक महिलांचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्यांच्या पतीला पेन्शन मिळावं अशी सूचना त्याच्यावर टिक मारलेली असल्यामुळे त्या पत्नीच्या माघारी पतीला सुद्धा पेन्शन मिळणार आहे. हे तुमच्या घरोघरी सगळ्या पुरुषांना पण सांगा आणि जरूर तुम्ही पतीसह पेन्शनचा पर्याय निवडा. दुसरा एक सध्याचा खूप मोठा आवडता विषय, त्याच्यावर आता बोलणार आहे, ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन कर्जही मिळायला लागली आहेत, ऑनलाईन ऍप निघालेली आहेत, मोबाईल मधून तुम्हाला कर्ज मिळत आहेत. पण सावध, अशा जेव्हा इतक्या सुलभ गोष्टी मिळायला लागतात तेव्हा त्यांचा मोह जास्त होतो. भरपूर तरुण मुलं किंवा अगदी तुमच्या वयाच्या महिला सुद्धा वाटेल तशी मिळतात म्हणून कर्ज काढून कर्जबाजारी होऊन शेवटी घर गाव सोडून पळालेले आहेत. असं व्हायला स्वतःचं देऊ नका. अन्नपूर्णा तुम्हाला पहिल्यापासून सांगते, कर्ज मिळतंय म्हणून घेऊ नका. जेवढं लागतं तेवढं घ्या. कुठूनही कर्ज घेतलं, ऑनलाईन घेतलं किंवा कसंही, तरी तुम्हाला व्याजासह ते फेडायचंय. आज ना उद्या फेडायचं आहेच. आणि त्यामुळे तुम्ही कर्ज घेतलं आणि फेडलं नाही तर तुमची समाजात सुद्धा इज्जत राहणार नाही. दारात सतत घेणेकरी आल्यामुळे तुम्ही घर सोडून वैतागून पळून जाण्याच्या लेव्हलला जाल. तरुण मुलं आत्महत्येपर्यंत पोचतात. त्यामुळे ऑनलाईन ऍप आणि त्याच्यापासून मिळणारी कर्ज खरंच मोहापोटी घेऊ नका, लागतील तेवढीच घ्या. आता ऑनलाईन पेमेंट म्हणजे रिकव्हरी भरण्याबद्दल अन्नपूर्णातून आज हा विषय मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तोपर्यंत ऑनलाईन रिकव्हरी घेण्याची सुविधा तुम्हाला मिळायला सुद्धा लागलेली असेल. जुलै महिन्यातच आपण ही सुरू करणार आहोत. त्याच्यावर आपलं 6 महिने काम सुरू होतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यात हा माझा सामाजिक विषय तुम्ही ऐकाल आणि त्यामध्ये ऑनलाईन रिकव्हरी अन्नपूर्णात सुरू झालेली असेल. पण ते सुद्धा काळजीपूर्वक करा. ऑनलाईनचा स्क्रीनशॉट LSO ताईंनी नीट घेतला पाहिजे. तुम्ही सुद्धा चुकीचे किंवा खोटे शॉट देऊ नका, कारण लक्षात ठेवा, शेवटी बँकेत पैसे आले की नाही ह्याच्याशी ताळा होत असतो. त्यामुळे तुम्ही तात्पुरतं LSO ताईला एखादा स्क्रीनशॉट दिलात तरी ते पैसे जर तुमचे बँकेत जमा झाले नसतील अन्नपूर्णाच्या अकाउंटला
तर एलएसओताई पुन्हा तुमच्याकडे हप्ता भरायला येणार. आपलं दररोज अन्नपूर्णाचं ताळा म्हणजे हिशोब जुळवणी पाठीमागे अकाउंटंट, कॅशियर ह्या लेव्हलला चालतं. त्यामुळे तुम्हाला जरी डोळ्याने फक्त एलएसओताई दिसल्या आणि तुम्हाला वाटलं की स्क्रीनशॉट दिला की काम झालं, तरी तसं नसणार. बँकेत पैसे आले नाहीत की एलएसओताई परत तुमच्या दारात येणार. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना खबरदारी घ्या की खरंच हे पैसे तुम्ही किंवा तुमच्या पतीने, मुलाने, मुलीने, कुटुंबातल्या व्यक्तीने नक्की अन्नपूर्णाच्या बँक अकाउंटमध्ये भरले आहेत किंवा गटातल्या तुमच्या गटप्रमुखांनी सगळ्यांचे पैसे घेऊन ऑनलाईन भरले. ही काळजी घेऊनच ऑनलाईनचा शॉट द्या, नाहीतर नुसत्या ऑनलाईनच्या शॉटने काम होणार नाही. त्याचबरोबर हे सांगते की ऑनलाईन पेमेंट अन्नपूर्णा घ्यायला लागली की तुमचा गट अजूनच विखरण्याची शक्यता आहे. तुम्ही 5 जणी ज्या एकत्र आलात त्यांनी एकत्र एकजूट एकमूट ठेवली पाहिजे, एकमेकींना भेटलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली तरी एलएसओताई तुमच्या घरी मीटिंग घ्यायला येणार, रिकव्हरीच्या दिवशी येणार. त्या दिवशी जास्तीत जास्त महिलांनी एकत्र थांबा. अन्नपूर्णातून काही सूचना तुम्हाला मिळतील, ज्या मिळत असतात, ज्या आता पुष्कळशा आपण व्हॉट्सअप मेसेजद्वारे सुद्धा देतोय, तरी पण गटाने एकमेकीला भेटणं खूप गरजेचं आहे, ते तोडू नका. आता अजून एक तुमच्या आवडीचा विषय सांगते. पुढे अन्नपूर्णा कशा सुविधा बदलणार आहे, तुम्हाला आवडत्या सुविधा देणार आहे त्याबद्दल. पहिलं तर ऑनलाईनची सुविधा ताबडतोब आपण सुरू करत आहोत आणि काळजीपूर्वक वापरा हे सांगितलंच. त्याचबरोबर गटाची साईज म्हणजे 5 जणींचा एकजूट एकमूट, कारण एका हाताला 5 बोटं असतात आणि त्याप्रमाणे हे मॉडेल आपण गेली 32 वर्ष 5 जणींच्या गटाचं चालवत आहोत. आता काय झालंय, बाकीच्या सगळ्या संस्थांनी गटाची पद्धत मोडून टाकल्यामुळे तुम्हाला पण वाटतं की एकटीला कर्ज द्यावं, पर्सनल कर्ज द्यावं. मुलं म्हणतात की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणून एकट्याला मिळू शकतं, तू कशाला आई घेतेस. पण अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णातनं मिळणारी इतर सेवा हे मुलांना पण समजावून तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि सर्वप्रथम तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मी तुमच्यापैकी काही तरुण महिला आणि तुमच्या मुलांना भेटणार आहे आणि तुमच्याशी चर्चा करणार आहे. तुम्हाला कशा प्रकारे कर्जाची सुविधा अजून चांगली देता येईल ह्याची नक्की तुमच्याशी चर्चा करून अन्नपूर्णाच्या काही सिस्टीम मध्ये सुधारणा करणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या लक्षात येणाऱ्या गोष्टी म्हणजे 5 जणींचा जो कंपल्सरी गट आहे त्याऐवजी तुम्हाला थोडीशी फ्लेक्झिबिलिटी दिली. म्हणजे तुम्ही पूर्वी आठवतंय का 5-5 जणींचे 3 गट एका सेंटरमध्ये म्हणजे एका ग्रुप लिडरच्या घरी जमत असा, तिथे 5-5 जणींचे गट लीडर आपापल्या गटाचे पैसे एलएसओताईच्या हातात देत असे आणि अशा 15 जणींची तुमची सेंटर पद्धत होती. ती आपल्याला 2012 साली ह्याचमुळे तोडावी लागली, कारण इतर संस्था आंध्र प्रदेशमध्ये गोंधळ केला, महाराष्ट्रात आल्या आणि सगळ्या सिस्टीम तोडायला सुरुवात केली. तर आपण असं करायचं का की तुमची गटाची जी साईज आहे 3 जणींपासून 10 जणींपर्यंत तुमच्या सेंटरमधल्या जुन्या घ्यायच्या असतील तरी तुम्हाला आहेत त्या बायका त्यात तुमच्या कर्ज न घेता थांबल्या गळल्या तरी अशी आपण फ्लेक्झिबल गट साईज द्यायची का याचाही मी विचार करते. तुम्ही सूचना नक्की द्या. त्यानंतर तुमच्या बचती काही जणींच्या मोठ्या मोठ्या आहेत, गटासोबतच्या बचती, आणि गट जर अगदी चोख हप्ते भरत असेल तर तुमच्या बचतीतून काढता घालता यायला तुम्हाला द्यावं का, अशा काही गोष्टी डोक्यात येत आहेत. शिवाय तुमच्या तरुण मुलांशी बोलून कर्जाबद्दलच्या सुविधा अजून कशा सोप्या छान तुम्हाला आवडतील अशा द्यायच्या. त्याचबरोबर मात्र आपलं आधारपूर्णा पेन्शन, विद्यापूर्णा, एकलमातांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि सगळ्यात मोठी म्हणजे आजारपण, मृत्यू, मालमत्ता हानी ह्याची मदत ही देतच राहणार आपण. ही काही कोणी इतर संस्था देत नाहीये. आत्ताच न्यू लोन बद्दल एक सांगते की आपण गेली वर्षभर न्यू लोन देऊ शकलो नाही, 1.25 वर्ष झालं. कारण क्रेडिट ब्युरोमध्ये न्यू लोन देताना इन्क्वायरी करणे, चौकशी करणे ह्याची आपल्याला रिझर्व्ह बँकेने मनाई केली. आपल्याला म्हणजे फक्त अन्नपूर्णाला नाही, ना नफा तत्वावर काम करणाऱ्या सर्व संस्थांना. खरं तर अन्याय आहे, त्याविरुद्ध फाईट पण करत आहोत. पण आपण एक NBFC मध्ये गुंतवणूक करून सुविधा निर्माण करतोय, त्यामुळे नवीन लोन सुद्धा लवकरच सुरू होतील. मात्र आहेत त्या गटात नवीन लोनच्या घेऊ नका. तुमच्या जुन्या सेंटर मधल्या मेंबर किंवा गटातल्या मेंबर अशा प्रकारे फ्लेक्झिबल गट चालवा. नवीन लोन करताना
अधिक गरीब, अधिक कष्टाच्या परिस्थितीत म्हणजे डोंगराच्या वर किंवा दलदलीत राहणाऱ्या अशा महिलांना शोधून हुडकून त्यांचे 5-5 जणींचे गट करायला मी स्टाफला सांगते आणि तुम्ही सुद्धा त्यात त्यांना मदत करा, जेणेकरून अधिक गरीब व्यक्तींना आपण आपल्या बरोबर पुढे विकासाकडे घेऊन जाऊ. अशा पद्धतीने आपण कामकाज करायचंय. तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. लवकरच तुम्हाला भेटू आणि तुमच्या मुलींसह तुम्हाला एका खास कार्यक्रमाला आमंत्रण दिलेलं आहे 3 जुलै ते 9 जुलै आणि तो आहे माझ्या मुलाचा नचिकेत सामंत याचा दिग्दर्शित केलेला चित्रपट बेबी डू डाय डू. एक मूकबधीर महिला व्यवस्थेला जाब विचारते, बदला घेते, ह्याची ही कहाणी आहे. ही सुद्धा बघा. अशा प्रकारे अन्नपूर्णा परिवार सतत तुमच्यासोबत, तुमच्या परिवारासोबत, तुमच्या तरुण मुलामुलींसोबत वाटचाल करणार आहे. तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा सोबत वाटचाल करा, प्रगती करून घ्या, रस्ता भटकू नका, एवढीच तुम्हाला विनंती.